नमस्कार मित्रांनो, सत्यवान नामदेव जावेर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण चाललेलो आहे हलसिंदनाथ आप्पाचीवाडी येथे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. श्री हलसिद्धनाथ म्हणजे बाळूमामाचे आराध्य दैवत. श्री हलसिद्धनाथांवर बाळूमामाची निशांत श्रद्धा होती. त्याच हलसिद्धनाथाची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. जसे हलसिद्धनाथ हे मंदिर श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे असून कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. पण हे कुर्ली आणि आप्पाचीवाडीचे मंदिर महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर कर्नाटकात वसलेले आहे. आप्पाचीवाडी हे आणि कुर्ली ही दोन्ही वेगवेगळे गावे असले तरी नाथांच्या येथील वास्तवामुळे दोन्ही गावांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. नाथांची आप्पाचीवाडी येथे 3 मंदिरे आहेत. एक घुमट मंदिर, ते आता तुम्ही बघू शकताय, संजीवनी समाधी घुमट मंदिर. आणि दुसरं आहे वाडा मंदिर आणि तिसरं खडक मंदिर. हे तुम्हाला तिन्ही मंदिर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहेत. त्यातील घुमट मंदिर हे प्राचीन काळात हलसिद्धनाथांनी बांधलेले हे घुमट मंदिर आहे. पूर्णपणे मुस्लिम पद्धतीने बांधलेले आहे हे मंदिर, कारण त्या काळी मुस्लिम आक्रांतापासून वाचण्यासाठी ते मंदिर त्या पद्धतीने बांधलेले आहे. श्री हलसिद्धनाथांना 9 नाथापैकी गहिनीनाथ आणि वेवणनाथ यांचा अवतार समजले जाते. श्री हलसिद्धनाथ ज्या वेळेस समाधी करता जागा शोधत होते त्यावेळेस निपाणी येथे आले. तेथे तेव्हा निपाणीच्या गादीवर आप्पासाहेब निपाणीकर देसाई होते. त्यांची कुलदैवी श्री भवानी देवी त्यांच्यावर फार श्रद्धा होती. देवता भक्तीला प्रसन्न होऊन नाथांनी निपाणीकरांच्या घरी गायी राखण्यासाठी चाकरी पत्करण्याचे ठरवले. तेव्हा नाथांनी कोणीही ओळखले नाही. सर्व चाकराप्रमाणे शिळे अन्न नाथांना देऊ लागले. शिळे अन्न न खाता तो स्वतः न खाता गाईला देऊ लागले. नाथ स्वतः उपाशी राहत असे, त्यामुळे वांज गाई सुद्धा नाथांच्या आशीर्वाद देऊन दूध देऊ लागले. प्रत्येक दिवशी असा चमत्कार होऊ लागले. पण एका व्यक्तीने चाडी केली. एक चाकर चोरून दूध पितो. त्यात निपाणीकरांनी हलसिद्धनाथांना बोलावून घेतले आणि त्यांना शिक्षा केली. रुईचा चिक त्यांना प्यायला दिला. त्यानंतर हलसिद्धनाथांनी रागावून निपाणीकरांना शाप दिला की तुम्हाला 7 पिढ्यांचे नेमांश होईल, असा शाप निपाणीकरांना दिला. निपाणीकर नाथांना शरण आले आणि आपले उरलेले सर्व आयुष्य नाथांच्या सेवेसाठी घालवले. त्याच्यानंतर नाथ तेथून निघून गेले. त्यानंतर रुईचा चिक दिला म्हणून दूध असलेल्या सिद्ध झाले. कानडीमध्ये हाल म्हणजे दूध, त्यामुळे नाथांचे हलसिद्ध नाव असे पडले. त्यानंतर नाथांनी वेदगंगा नदी पार करण्यासाठी
नावाड्यांना नाव पाण्यात बुडवण्यासाठी सांगितले, पण तो ऐकना. तो वेदगंगा पार करण्यासाठी तयार नव्हता. नाथाने आपली शक्ती दाखवली. पाण्यावर भांडारा टाकला, घोंगडं टाकलं आणि वेदगंगा नदीवर प्रवेश केला. नाथाने त्या घोंगड्यावर बसून वेदगंगा नदी पार केली. आणि आता आपण चाललो आहे खडक मंदिराकडे. हलसिद्धनाथाचं खडक मंदिर, आपाचवाडी हे दुसरं मंदिर आहे आणि तिसरं आहे वाडा मंदिर. तेही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. गिरीपरी, भारती आणि गोसावी या चार संख्यापैकी कुर्ली येथे गिरी संप्रदायाचा मठ आहे. त्या ठिकाणी राजगिरी नावाचा अत्यंत ज्ञानसंपन्न महात्मा होते. त्याने तिथे नुकतेच समाधी घेतली होती. त्या समाधीचे दर्शन घेताच ती समाधी ही आपल्यासाठी योग्य आहे असे नाथाने हे लक्षात आले. काही दिवशी नाथाने कुर्ली येथे वास्तव्य केले. नाथाने गावातील टवाळक्या लोकांना शाप दिला. हद्द पार केली. गावाचे कल्याण केल्यानंतर ओढ्याच्या खडकावर वास्तव्यासाठी आले. त्यानंतर चैत्र पौर्णिमेला ओढ्याच्या चिंचेच्या वनात नाथ आले. संजीवन समाधी घेतली. त्या संजीवन वास्तव्य त्या वस्तीला हलसिद्धनाथाचे आप्पाचीवाडी असे नामस्मरण झाले. आप्पाचीवाडी दरवर्षी भाकणूक भरली जाते. हलसिद्धनाथाच्या मुखातून भाविक घडलेल्या घटना संकेत मिळवून सांगतात. अजूनही ते आजपर्यंत खरे ठरले आहेत. श्री क्षेत्र आप्पाचीवाडी, हलसिद्धनाथ, कुर्ली आणि जागृत ठिकाण आहे. हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं तर मला खात्री आहेच. ज्या हलसिद्धनाथाची कथा, या हलसिद्धनाथ आणि बाळूमामाचे काय संबंध आहे, हे त्याचे नाते काय आहे. बाळूमामाचे आराध्य दैवत हे हलसिद्धनाथ होते. आणि हे खडक मंदिर आहे. सुंदर असं हलसिद्धनाथ आप्पाचीवाडीतलं मंदिर आहे, खडक मंदिर. मंदिराच्या उजव्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती आहे, छान अशी. श्री गणेश प्रसन्न. आणि पाठीमागच्या साईडला झुंबरी असं काचेचं सुंदर असं आहे. आणि हे आहे हलसिद्धनाथ. भाकणुकीसाठी ढोल वाजवतात, तर हे ढोल आहेत मंदिरामध्येच. आणि मंदिराच्या डाव्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी मूर्ती आहे, छान अशी. आणि त्यांच्या त्या साईडला गरुडदेव प्रसन्न आहे. आणि असे अनेक फोटो हे येथे आहेत.
हलसिद्धनाथांना हे बकरी आवडत असे, त्यामुळे ते बकरीचे हे बनवलेलं आहे. आणि आता आपण चाललेलो आहे वाडा मंदिराकडे. जातानाच समोरच हे असे अनेक विक्री करण्यासाठी फोटो, गॉगल्स असे अनेक स्टॉल लागलेले असतात. आणि मंदिराच्या समोरूनच आपण पुढे चाललेलो आहे. श्री हलसिद्धनाथ देवी कोठी आहे मंदिराच्या समोरच्या साईडला, आपाचवाडी येते. तिथून सरळ पुढे गेल्यानंतर तुम्हाला पाटी दिसेल वाडा मंदिराकडे. त्याच मार्गाने आपण पुढे चाललेलो आहे वाडा मंदिराकडे. पुढे गेल्यानंतर पुढे एक पाटी लावली आहे वाडा मंदिराकडे आणि बाण दाखवलेला आहे. त्या बाणाच्या दिशेने आपण पुढे जाऊया. हे आहे आपाचीवाडी हे गाव. आपण चाललेलो आहे वाडा मंदिराकडे. पुढे आल्यानंतर अजून एक बाण दाखवलेला आहे वाडा मंदिराकडे आणि ह्या दिशेने सरळ पुढे जायचे आहे. आणि हे आहे वाडा, हलसिद्धनाथांचा वाडा. चला आपण आज जाऊया आणि हलसिद्धनाथ आप्पांचा वाडा बघूया. या साईडला बाग वगैरे आहेत, फुले, फळे, झाडे. आणि आता आपण चाललो आहे वाडा मंदिरापाशी पोचलेला आहे. हे आहे हलसिद्धनाथ आप्पांचा वाडा. येथे नारळ फोडण्याची जागा आहे आणि इथे धूप अगरबत्ती जाळण्यासाठी स्टँड लावलेला आहे. आणि इथून आता आपण सरळ चाललो आहे हलसिद्धनाथ आप्पांच्या मंदिरामध्ये, वाडा मंदिर. सुंदर असं हलसिद्धनाथांचं मंदिर आहे आणि छान अशी मूर्ती, एवढी सुंदर अशी छान सुंदर एकदम. ओम श्री सद्गुरु स्वामी हलसिद्धनाथ आप्पा. आणि हे आहे पूर्ण वाडा हलसिद्धनाथ आप्पांचा. वाडा असा पूर्ण लाकडी पद्धतीचा आहे आणि समोरच्या साईडला एक तुळशी वृंदावन आहे. तुम्ही इकडे कधी आला तरी अवश्य भेट द्या आप्पाच्या वाडीला. ह्या साईडला विहीर आहे मंदिराच्या समोरच वाड्यामध्ये आणि इकडं छान अशी झाडे वगैरे आहेत. आणि आपण मंदिराच्या समोरच्या गेटमधून आलो. हे असं प्रवेशद्वार आहे, हे मंदिराच्या समोरच्या साईडला आहे. चला आपण इकडून बाहेर जाऊन बघूया कसं कसं आहे. ह्या साईडला घोडा आहे. श्रीचे अश्व
चला आपण आज जाऊन बघूया काय काय आहे. सुंदर असे 2 घोडे आहेत इथे. हलशीद आप्पांचे फोटो वगैरे आहेत. हे सर्व तुम्हाला वाडा मंदिर येथे पाहण्यासाठी मिळेल. बघा इथूनही दर्शन घेऊ शकताय तुम्ही. आप्पांचा वाडा, हलसिद्धनाथ आप्पांचा वाडा आहे. हलसिद्धनाथ मंदिराच्या समोर आपण बाहेर आल्यानंतर इथे 2 घोडे आहेत. बघा सुंदर असं घोडा आहे इथे. आत 2 आणि बाहेर 2 असे 4 घोडे आहेत. आता आपण चाललेला आहे बागुबाई मंदिराकडे. हे वाड्याच्या पाठीमागच्या साईडला बागुबाईचं मंदिर आहे. श्री जगन्माता बागुबाई मंदिर, आप्पाचीवाडी. बागुबाई मंदिर हे बागुबाई म्हणजे नाथांची बहीण आहे. आणि हे बघू शकताय तुम्ही नाथांच्या बहिणीचं मंदिर म्हणजेच बागुबाई मंदिर, आप्पाचीवाडी. हे बरोबर वाडा मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे. आणि मी सत्यवान जावीर तुम्हाला माहिती दिली. तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.